आणि आता बातमी आहे इंडिगो विमान सेवेसंदर्भात। इंडिगोचं विमान रद्द करण्यात आलेले आहे। बहुतांश प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। पुढील 3 दिवस कुठलंही बुकिंग होणार नाहीये काउंटरवर, त्यामुळे एकच गर्दी उसळली। खासगी बसचं दिल्लीचं भाडं चक्क 10,000 रुपयांवर गेलंय। संभाजीनगरातील विमान प्रवाशांनाही याचा फटका बसलेला आहे। यावेळी विमान प्रवाशांनी काउंटरवर माहिती घेतली असता सोमवारपर्यंत कुठलंही बुकिंग होणार नाही असं सांगण्यात आलंय। खासगी बसचं दिल्लीत भाडं चक्क 10,000 पोहोचलेलं आहे आणि विमानांचं भाडं दिल्लीपर्यंत जे 6 ते 7 हजार होतं ते 17 ते 18 हजारांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येते। इंडिगोची अनेक विमानं रद्द झालेली आहे, याचा फटका प्रवाशांना बसतोय। तर काउंटरवर प्रश्न विचारले असता सोमवारपर्यंत म्हणजेच 3 दिवस इंडिगोचं कुठलंही बुकिंग होणार नाही अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आलेली आहे। प्रवाशांकडून ही माहिती सध्या समोर येते। काउंटरवर एकच गर्दी उसळलेली आहे। इंडिगोवर प्रश्नांचा भडीमार करण्यात येतोय। आता पुढील विमान कधी असणार असे प्रश्न विचारण्यात येत आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काउंटरवर काय माहिती देण्यात येते, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? नक्कीच प्रणिता, जर पाहिले गेलं तर इंडिगो विमान जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। आता काउंटरवरती विचारणा केल्यानंतर पुढील 3 दिवस इंडिगोची कुठलीही बुकिंग नाही असं आता काउंटरवरती सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता प्रवासी जे आहे ते आता त्यांच्यामध्ये धांदल उडवली आपल्याला पाहायला मिळते। कारण सध्या जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरहून इंडिगोचं तिकीट जे आहे ते 5,500 रुपये होतं, तर आता ते तिकीट सेट 17,000 ते 23,000 रुपयावरती पोहोचलेलं आहे। आणि या संधीचा फायदा जे आहे आता खाजगी वाहन चालक देखील घेत असल्याचे पाहायला मिळतात। तुम्हाला 17 तासामध्ये किंवा 18 तासामध्ये आम्ही दिल्लीला पोहोचू आणि आम्हाला 22,000 रुपये द्या असं आता खाजगी वाहन चालक जे आहेत त्या ठिकाणी प्रवाशांची लूट करत असल्याचे पाहायला मिळत आहे। आणि इंडिगो रद्द झाल्याचा फटका हा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण तब्बल 5 ते 6 तासानंतर इंडिगोची बुकिंग जी आहे ती रद्द झाली असल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता जी आपली रक्कम आहे, जी तिकीट बुकिंग केलेली आहे ती परत घेण्यासाठी आता या ठिकाणी प्रवाशांनी गदारोळ देखील केल्याचं पाहायला मिळालं होता। त्याच पार्श्वभूमीवर आता इंडिगोकडून त्यांची तिकिटाची जी रक्कम आहे ती देखील परत देण्यात येत आहे। मात्र आता सोमवारपर्यंत कुठलीही बुकिंग जी आहे ती केली जाणार नसल्याचे आता प्रवाशांना सांगण्यात आलेलं आहे। परिणिता जी, विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, गोंधळाचं वातावरण आहे। अजूनही विमानतळांवर गर्दी पाहायला मिळते। बहुतांश प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। तर पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन आता धावणार आहे। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन या धावणार आहे। विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना ही दिलासादायक बातमी आहे। तर विमानाचा फटका